नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या मॅथच्या क्लासमध्ये. आपला हा लास्ट टॉपिक असणार आहे या पूर्ण 7th स्टँडर्डच्या मॅथच्या सिरीजचा, ज्याचं नाव आपलं लास्ट लेसन चालू होतं स्टॅटिस्टिक, आणि त्यामध्ये लास्ट टॉपिक आहे आपला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. त्याच्यामध्ये काय आहे ते पहिले बघू आपण. होप तुम्हाला ही जर्नी आपली आवडली असेल आणि होप तुम्ही आपल्या पुढच्या म्हणजे 8th स्टँडर्डच्या जर्नीमध्ये आपल्यासोबत राहणार मॅथच्या. तर आपला न्यू टॉपिक आहे आणि लास्ट टॉपिक आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. तर त्यामध्ये फ्रिक्वेन्सी म्हणजे काय होते पहिले ते बघू आपण. द नंबर ऑफ टाइम्स अ पर्टिक्युलर स्कोर ऑकर इन द डाटा इज कॉल्ड द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट स्कोर. म्हणजे एक नंबर जो किती वेळा रिपीट होतो त्या डाटामध्ये ते सांगायचं. फॉर एक्झाम्पल आता, आणि त्यामध्ये एक आणखी एक पॉईंट आहे, त्याला म्हणतो आपण टॅली मार्क. टॅली मार्क म्हणजे काय होते? टॅली मार्क्स. ठीक आहे, टॅली मार्क्स पण सांगतो आणि फ्रिक्वेन्सी पण सांगतो. ठीक आहे, आपण एक एक्झाम्पल घेऊ. इथे नंबर्स लिहून टाकू. ठीक आहे, एक नंबर्स घेतले आम्ही, नंबरची सिरीज घेतली आहे. त्यामध्ये कोणते कोणते नंबर्स आहे पहिले ते बघू. इथं 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे आणि 7 आहे. 7 पर्यंत मी नंबर ऑलरेडी लिहिले आहे. तर ते किती वेळा ते पहिले मोजून घेऊ आपण. 1 किती वेळा बघा बरं. 1 2 3 किती वेळा आहे? 3 वेळा. टॅली मार्क्समध्ये काय होते? 1 असेल तर 1 रेष, 2 असेल 2, 3 असेल तर 3. ठीक आहे, 4 असेल तर 4 आणि 5वी रेष अशी हेकडीवाली. ठीक आहे, 6 असेल तर आणखी 1, 7 असेल 2, 8, 9 हे 10. त्याला म्हणतो आपण टॅली मार्किंग. तर 1 किती वेळा आहे? 3 वेळा. तर किती? 1 2 3. फ्रिक्वेन्सी त्याची येणार 3. हे झाली फ्रिक्वेन्सी. आपण टेबलच बनवतो आहोत डायरेक्ट. ठीक आहे, जे आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये तेच आपण आधी एक्झाम्पल आपण घेऊन राहिलो आहे. 2 किती वेळा आहे? 1 2 2 3 हे पण 3 वेळाच आहे. 1 2 3 3. 3 किती वेळा आहे? 1 2 3 हे पण 3 वेळाच आहे का? 1 2 3 3. 4 1 2 3 4 4 4 वेळा आहे, म्हणजे 1 2 3 4 4. 5 1 2 3 4 5 6 6, म्हणजे 6 बघा कसं करतो मी. 1 2 3 4 5 आणि 1 6 6. 6 किती वेळा? 1 2 3 4 5 5 वेळा, म्हणजे 1 2 3 4 5. इथे किती येणार? 5. आता 7 किती वेळा तसं बघू मग. 1 2 2च दा, तर किती येणार? 1 2. हा झाला आपला टेबल. त्यानंतर टोटल इकडे लिहू. सर्वात खाली म्हणजे टेबलच्या खाली एक पॉईंट येतो आपला टोटल फ्रिक्वेन्सी एन. म्हणजे यामध्ये काय ते या सर्वांचं प्लस, सर्वांचं सम, म्हणजे 3 + 3 6 9 9 13 13 19 19 24 24 26. एन म्हणजे किती आलं? 26. आणि हे बरोबर आहे की नाही कसं चेक करायचं? वरती बघून घ्यायचं किती वेळा येतं. 1 2 हे नंबर्स किती आहे ते बघून घ्यायची क्वांटिटी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 आलं. हे 26 आहे, हे 26 आले बरोबर, म्हणजे आपलं राईट आहे. ते याच्याशी रिलेटेड आपण आता प्रॅक्टिसर सॉल्व करू. चला आता आपण आपला प्रॅक्टिसेस सुरू करू. आपला फायनल लास्ट प्रॅक्टिसेट असणार आहे हा. तर त्यामध्ये काय क्वेश्चन आहे? द हाईट ऑफ 30 चिल्ड्रन इन क्लास इज गिवन इन सेंटीमीटर. ड्रॉ. क्लासमध्ये 30 चिल्ड्रन्स आहे, त्यांचे हाईट दिली आहे सेंटीमीटरमध्ये. ड्रॉ फ्रिक्वेन्सी टेबल ऑफ दिस डाटा. डाटा दिला आहे हा. हे सर्व हाईट्स आहे. किती स्टुडंटची? 30 स्टुडंटची. म्हणजे इथे किती स्टुडंट्स आहे? 30 स्टुडंट्स आहे. आणि मी टेबल ऑलरेडी बनवून ठेवला आहे, कारण की मग काढताना व्हिडिओमध्ये जास्ती थोडा लांब व्हिडिओ होणार म्हणून. तर नंबर ऑफ हाईट ऑफ चिल्ड्रन, इथे नंबर ऑफ हाईट ऑफ चिल्ड्रन राहणार. किती हाईट आहे ते? इथं टॅली मार्क्स आपण सांगितलं आणि फ्रिक्वेन्सी. तर आपण पहिले हाईट किती आहे ते पहिले बघून घेऊ. सर्वात छोटा नंबर इथे 131 दिसत आहे. लिहून टाका 131 131 131 131 132 132 133
133 133 133 134 134 35 आएगा, 35 आएगा, 35 आहे. 135 36 पण दिसलं होतं कुठेतरी. 136 137 पण आहे. 137 आणि 138 पण आहे. 138 पेक्षा आणखी कोणता मोठा आहे का? 140 139 139 आणि 140 पण आहेच. ठीक आहे. आता आपण जेवढे हाईट आहे ते पण लिहिले. आता त्यांची फ्रिक्वेन्सी पहिले टॅली मार्क काढून घेऊ आपण. सॉरी, पहिले फ्रिक्वेन्सी काढून घेऊ. फ्रिक्वेन्सी काढली की टॅली मार्क इझी जाते आपल्या काढायसाठी. 131 किती वेळा आहे बघा बरं. 1 2 2 2 2 3 3 3 दा 3 दा. 132 132 1 2 3 3 दाच आहे. 133 133 133 131 2 3 3 3 3 4 5 5 134 134 4 134 134 134 134 131 2 2 दा. काउंट करत राहा. 135 135 131 1 1 1 2 2 2 2 2 3 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 136 136 136 136 136 136 136 136 136 1 2 2 2 2 2 2 2 दाच आहे. 2 दाच आहे. 137 137 1 2 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 हे पण 2 दाच आहे. 138 138 138 1 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 दाच आहे. एकदाच आहे ना. एकदाच आहे. 139 139 139 139 139 139 1 1 1 1 2 3 3 आहे. 3 140 140 140 140 140 1 2 2 2 2 3 3 4 4 दा. हे 4 दा झालं. फ्रिक्वेन्सी लिहिली. आता फक्त टॅली मार्क काढायची. किती आहे? 3 1 2 3. इथं किती आहे? 3 1 2 3. तुम्ही बरोबर लिहून टाका. थोडं खालीवर झालं असेल तर ओके, थोडं ॲडजस्ट कराल. 133 किती वेळा आहे? 5 वेळा. 1 2 3 4 हे 5. 134 2 दा 1 2. 135 1 2 3 दा आहे. 2 दा 1 2 2 दा 1 2. 138 1 दा 1 2 दा 1 2 आणि 1 2 3 4. ठीक आहे. आता टेबल तर झाला आपला. त्यानंतर खाली काय लिहायचं आहे? टोटल. खाली आपण मी साईडने लिहितो, इकडे लिहितो. ठीक आहे. टोटल फ्रिक्वेन्सी एन. काय म्हटलं होतं? सर्वांची सम फ्रिक्वेन्सीची. किती? 6 11 13 16 18 20. काहीतरी चुकलं आहे का आपलं? आता आपली फ्रिक्वेन्सी बरोबर आहे की नाही कसं चेक करायचं? आपण एकदा सम करून घ्या. इथं थोडं चुकलं होतं, मी आता बरोबर केलं आहे. ठीक आहे. आता सर्वांची प्लस करून घेऊ आपण, सम करून घेऊ. 3 3 6 6 6 5 5 11 13 14 14 17 19 21 22 22 3 25 30. बरोबर आहे. 30. हे पण किती आहे? स्टुडंट्स पण किती आहे? 30. म्हणजे आपलं हे पूर्ण कॅल्क्युलेशन आता बरोबर आहे. इथे लिहून टाका 30. हे झालं आपलं फर्स्ट क्वेश्चन. म्हणजे दिसायला खूप मोठं आहे पण आहे खूप छोटं कॅल्क्युलेशन. फक्त थोडं फास्ट करावं लागेल तुम्हाला. रिॲक्ट लवकर करावं लागेल, थोडं लवकर सॉल्व करायला लागेल. बघा तुम्ही बघून राहिले किती इझिली आपण फक्त फ्रिक्वेन्सी काढले, त्याचे टॅली मार्क काढले आणि टोटल लिहिली. राईट. आता आपण बघू सेकंडवालं. चला, आपला सेकंड क्वेश्चन काय?
इन द सर्टन कॉलनी देअर आर 50 फॅमिलीज, द नंबर ऑफ स्टुडंट इन द फॅमिली. तर एका कॉलनीमध्ये 50 फॅमिलीज आहे म्हणते, तर आणि त्याच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहे ते इथे दिले आहे. म्हणजे 5 मेंबर आहे एका फॅमिलीमध्ये, एका 4 आहे, असं एक्सेट्रा. तर पहिले आपण किती नंबर ऑफ, इथे आपण दिला आहे ना कॉलमचं नाव दिलं आहे नंबर ऑफ पीपल इन द फॅमिली, किती किती नंबर आहे ते लिहून टाकू. सर्वात छोटा नंबर इथं कोणता दिसला आहे? 1. इथं 1 लिहिलं. त्यानंतर 2, त्यानंतर 3, 4 पण आहे मला माहिती आहे, आणि 5 पण आहे. 6 आहे का कुठं? नाही आहे. आता फ्रिक्वेन्सी काढू आपण. फ्रिक्वेन्सी कशी काढतो? किती वेळा ते नंबर आहे ते पाहू. एक वेळाच आहे. 2, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, 13 टाइम. 3, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, 16 टाइम्स. आणि 4 किती वेळा आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, सुटल्या काही? 1 2 3 4 5 6 7 8 10 11 12 13, 13 टाइम्स. 5 किती वेळा आहे? 1 2 3 4 5 6 7, 7 टाइम्स. फ्रिक्वेन्सी काढली. आता टॅली मार्क्स. एकच वेळा आहे हा, 13 वेळा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, लिहिलं 13 टाइम्स. टॅली मार्किंग. आता 16. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, 1 16. 4चं किती? 13 टाइम. 1 2 3 4 5 3 4 5 1 2 3, झाले 13. 7. 1 2 3 4 5 6 7. त्याखाली आपण काय लिहितो? टोटल नंबर फ्रिक्वेन्सी. टोटल फ्रिक्वेन्सी n इक्वल टू सर्वांचं सम. त्यानंतर 50. आता 50 कसे आहे? इथं लिहिलंच आहे ऑलरेडी, इथं दिलंच आहे 50 फॅमिलीज. हे पण किती राहणार? मग 50 फॅमिलीज राहणार. तरी एकदा चेक करून घ्या, जर क्रॉस चेक जर कन्फ्यूज असेल तर. ठीक आहे. आता इथं 50 आले, हे पण 50 आहे, इथं पण दिलंच आहे ऑलरेडी 50. म्हणजे आपला हा ॲन्सर आणि टेबल कसं आहे? बरोबर आहे. तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. चला, आपला थर्ड क्वेश्चन काय आहे? इन द डाईस वॉज कास्ट 40 टाइम्स. म्हणजे डाईस राहते आपला तो, ज्याच्या साईड 6 साईज राहते. 1 2 3 4 5 6. इज स्कोर नोटेड इज गिवन बिलो. म्हणजे जेवढ्या 40 टाइम त्यांनी फेकले आणि त्याचे काय काय स्कोर आले ते इथं 40 टाइम्स दिले आहे. तर त्याच्यावर फ्रिक्वेन्सी टेबल आपल्याला बनवायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे डाईसचा स्कोर किती वेळा होऊ शकते? 1 to 6 पर्यंत. पहिले आपण लिहून टाकू, मग एवढं बघायची काही ऑब्झर्वेशन करायची गरज नाही आहे. 1 2 3 4 5 6 लिहिले. डाईसचा स्कोर तर लिहिला आपण, याच्याशिवाय अजून कोणता येणार आहे का? नाही येणार. मग आता फक्त आपण डायरेक्ट फ्रिक्वेन्सी काढू शकतो. तर फ्रिक्वेन्सी काढू आपण आता. 1 किती वेळाला आहे? 1 1 2दा 2दा. 2 कितीदा आलाय? 1 2 3 4 5 6 7 8 8. 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, 39. 4 किती वेळा आलाय? 1 1 1 1 1 1 2 3 4 5 6 7 7.
7 5 किती वेळा आला आहे 1 2 3 3 3 3 4 4 4 4 5 5 टाइम्स 5 आला आहे 6 कितीदा आला आहे 1 2 3 1 2 3 4 बरोबर आहे का? 4 8 टाइम्स आला आहे म्हणजे 1 1 2 3 4 5 6 7 1 8 इथे 8 इथे ठीक आहे. आता टॅली मार्क तर आपला आता इझीच झाला आहे 1 2 1 2 3 4 5 6 7 8 13 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 8 1 2 3 4 1 2 3 8 झाले 5 1 2 3 4 5 4 1 2 3 4 खाली काय लिहितो आपण टोटल फ्रिक्वेन्सी n इक्वल टू सर्वांचं सम 10 23 23 8 31 31 प्लस 9 40 आलं 40 इथं दिलं आहे म्हणजे हा टेबल आपला कसा आहे बरोबर आहे. फोर्थवाल्या मुलांनो क्वेश्चन तुमच्यासाठी प्रॅक्टिस झाली पाहिजे कारण की तुमची पण प्रॅक्टिस होणं महत्त्वाचं आहे राईट. कारण की एक्झाममध्ये आपल्याला प्रॅक्टिस शिवाय जमणार तर आहे नाही. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हा तुम्हाला टेबल जमला की नाही तर ओके. तर असंच हा आपला प्रॅक्टिस सेट हा सिलेबस आपला इथेच संपतोय. होप तुम्हाला सर्व आजपर्यंत सर्व स्टडीचे जे काही आपले व्हिडिओज होते समजले असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. जर छान वाटलं असं स्टडी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना जेणेकरून आपल्या चॅनलबद्दल त्यांना माहीत पडेल. फ्री ऑफ कॉस्ट त्यांना स्टडी करणं येईल. तुमच्या लहान जे काही बहीण भाऊ असेल त्यांना पण आपल्या चॅनलबद्दल सांगा कारण की त्यांनी पण आता मोठे होत असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये इझिली त्यांनी अभ्यास करू शकतात. आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आता ऑल द बेस्ट तुमच्या फ्युचरसाठी. तुम्ही आता 8th स्टँडर्डमध्ये जाल. छान स्टडी करत राहा. आपण समोरच्या जर्नीमध्ये आपण आणखी कनेक्ट होऊच. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा. एन्जॉय करा तुमच्या समर वॅकेशन. थँक्यू.